काल सुट्टी होती तर काल नाही आले भेटाले आणि आज बोलावलं भेटाले. काहून असं केलं? आता लग्न जवळ आलं का नाही तर घरचं एक 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 काम नाही निघत का. काल मग का नाही पूर्ण का नाही ऐराचे कपडे हे ते काजल मी आई घ्यायला गेलो होतो. तर मग आता तिकडच वेळ झाला आणि तुला बोलू नये काय करणार मग. तू मग वाट पाहत राहिली असती म्हणून मग मी तुला नाही म्हटलं होतं का. आज कस काय बोलावलं मग? आज सुट्टी घेतली का तुम्ही? हो सुट्टी घ्यास लागली ना. त्याला म्हटलं इले भेटाव हे फुगून असं भेटलो नाही एवढे दिवस तर सुट्टी घ्यास लागली. मग आता लग्नाच्या वेळेस काढा लागल ना सुट्ट्या म्हणून आलो. मी काय म्हटलं आज जाऊ ना आपण पिक्चर पाहिले. चल ना पिक्चर पाहू इथं. तसं बी नाश्ता पाणी झाला आपला. हा दिवस मग तसाच आपला चालला जाईल. पिक्चर पाहिले म्हणजे पिक्चर पाहायचे ना आले का तुम्ही? प्लॅनिंग ना आले वाटते. अरे बापरे. हो म्हणून तर म्हणलं ना तू घरी काहीतरी सांग बा म्हणून 5-6 वाजेपर्यंत येतो म्हणून. असं सांग बा म्हटलं माझे दिवसभर आज आपण सोबत राहू बोलणंही होते आणि पिक्चरही पाहिजे होते. मस्त चांगला पिक्चर लागला ना. चल ना जाऊ ना त्यासोबतच पाहतो म्हटलं हे पिक्चर. चल ना जाऊ ना. कोणता पिक्चर? माझी मैत्रीण गेली होती तिच्या बॉयफ्रेंड सोबत त्या दिवशी. ते धुरंधर पिक्चर पाहिले. होतं नाही म्हणत आहे ना तुम्ही? तुला तर माहित आहे वाटते. हो तोच पिक्चर म्हणलं होतं. पाहत आहे म्हणलं चल बा जाऊ सोबत पाहिले. तुला तर माहित आहे वाटते. मी नाही येत तो पिक्चर. मला भीती वाटते. मला नाही आवडत असे फायटिंग वाले पिक्चर. मी पाहत नसतो. मला नाही आवडत असे पिक्चर. तू तर अशी बोलून राहिली एका टॉकीज मधून बाहेर येऊन तू हिरो तुला मारण का काय अशासारखीच बोलून राहिली. भेव लागते म्हणते. मी असल्यावर काय भ्याच आहे तुले? नाही नाही तसं गिसं काही नाही. मी येते पिक्चर पाहायला असं काही नाही. मी ऐकलेलं आहे त्या पिक्चर विषयी. पण मला वाटलं का तुम्ही काहीतरी रोमॅन्टिक वगैरे पिक्चर पाहायला नाही आणबा. नेऊन नाही राहिले तर धुरंधर पिक्चर पाहायला नेऊन राहिले आहे ना. ते संध्या मस्त पिक्चर आहे. मी म्हटलं मित्र चाल करे काल ते सामान घ्यायचं होतं घरचं म्हणून मी राहिलो. मी म्हटलं जाऊ द्या आज सुट्टी घेतली तसंही थकून गेलो होतं. चाल म्हटलं आज इले भेटायला जाऊन इले आज म्हटलं पिक्चर पाहिले नाही म्हणलं म्हणून आलो. म्हणून तुले म्हणलो होतं घरी सांगून दे का वेळ होईन बा म्हणून. घरी सांगितलं का नाही सांगितलं तुला? हा नाही सांगितलं ना मी. मला वेळ होईन म्हटलं. 5-6 वाजून म्हटलं घरी मैत्रिणीच्या घरीच चालली म्हटलं. मी बसतो म्हटलं तिकडं. सांगितलं ना मी. आता ताई आहे ना घरी. ताई गी असल्यावर मग काही हे नाही. ताईचे आता 1-2 दिवसात पेपर होणार तर ताई चालली जाईन. सध्या ताई आहे ना. हो का चांगली आहे. ती वहिनी गेली कशी आहे तर मग वहिनी तब्येत की कशी आहे? बहिणीची तब्येत चांगलीच असेल ना. त्या त्याच्या आईच्या घरी गेल्या. असं चाल मग जाऊ मग पिक्चर पाहिले. मला तर अजूनही पिक्चर पाहिली येऊशा नाही वाटत जी तो आला. मला आवडतच नाही असे जास्त एकदम ऍक्शन वाले पिक्चर. मला भेव लागते करत. काय भ्या लागते संध्या? एवढं बेकार नाही राहिला का तू? अशी साधी सिंपल बेकारी आहे ना म्हणून तुला त्या पोरानं फसवलं असं. आजकालच्या जमान्यात साधं बनून चालत नाही. मग तू साधी होती म्हणून त्या पोरानं फसवलं तुला. बरं झालं तू लवकर निघाली त्याच्यातून म्हणून. एवढी रागात कोण पाहून राहिली? इले राग आलं का? मी तर साधेच आहे ना म्हणलं. इले खूप राग आला वाटते. काय झालं संध्या? काय झालं? राग आला का तुले? राग आला का? काय झालं संध्या? तू उठली काऊन? काय झालं? काही नाही झालं. मी घरी चालली. माझं मूड नाही पिक्चर बघायचं. मी नाही येणार पिक्चर बघायला. चालली मी. इले एवढं राग याचं काय कारण आहे? मी त्या पोराचं नाव घेतलं म्हणून तर नाही आला नाही गेलेला. संध्या थांब ना 2 मिनिटं. ए संध्या थांबायचं नाही. मला घरी जायचं आहे. मी थांबणार नाही. मी पिक्चर बघायला येणार नाही. मी चालली घरी. संध्या थांब ना. एकटी नको जाऊ. मी सोडून देतो ना तुला. काही गरज नाहीये सोडून द्यायचं. मी जाणार एकटी. मला इथे जाता. एवढी बी साधी सिंपल नाही आहे मी. अरे इले जास्तच राग आला वाटते. मी तर मजाक म्हणलं होतं. एवढं काय राग याचं कारण आहे? हा उज्ज्वला बोल ना. काय म्हटलं? संध्या तर तुलेच भेटायला गेली ना. सकाळी सस्त निघालते 10:30 वाजता घरून. तुला भेटायला जातो म्हणून त्या घरी. नाही वा पागले. तुला भेटायला गेली ना ते काहीचीच. अहो सकाळी नाही का ते घरून निघाली म्हणे. मी म्हणे उज्ज्वलाच्या घरी चालली म्हणे. उज्ज्वलाच्या घरी काम आहे म्हणे. लय दिवस भेटलो नाही म्हणे. तर आम्ही तिथंच बसणार म्हणे उज्ज्वलाच्या घरी. गोष्टी 2-3 मैत्रिणी येणार आहे म्हणे उज्ज्वलाच्या घरी. तर आम्ही उज्ज्वलाच्याच घरी पार्टी बनवून राहिलो म्हणे. चाय पोहे हे ते पिझ्झा काहीतरी ते म्हणत होती मगानी. हो का? म्हणजे तुमची पार्टी काहीच नाही आहे का? अरे देवा. मग ही पोट्टी गेली कुठं? फोन नाही लागून राहिला तिचा म्हणून मला फोन केला का तू ना? नाही वा तिचा फोन चालूच आहे. नाही चालू असेल ना तिचा फोन. मी लावून तर नाही पाहिला म्हणा. बरं झालं तू ना मला कॉल केला तर माहीत तरी पडला. तू कुठं आहे? कॉलेजमध्ये? अमाय बाई. बरं ठेव फोन. मी पाहतो. फोन लावतो तिले. काय झालं? तू उज्ज्वला सोबत बोलत होती ना? अहो आई तुले काय सांगितलं होतं संध्याना? म्हणजे कुठं जातो म्हणून सांगितलं होतं. उज्ज्वलाच्या घरीच जातो म्हणून सांगितलं होतं ना. कारण की मी ना ऐकलं होतं त्यासोबत बोलत होती ते तवा. हो ना उज्ज्वलाच्या घरीच जातो म्हणे ते सकाळी. मला म्हणलं होतं ना तिनं. मी तिच्या साऱ्याच मैत्रिणीला ओळखतो ना बाप्पा. साऱ्याच मैत्रिणीला ओळखतो. काऊन काय झालं? गेली नाही का ते उज्ज्वलाच्या घरी? बाई
उज्ज्वलाच्या घरी गेलीच नाही हे पोट्टी संध्या, कुठं गेली न कुठं नाही तर. थांब बरं तिला फोन लावतो. हे तर इकडून आली व, हे तर 5-6 वाजेपर्यंत येत नाही म्हणे तिच्याच घरी. आता हे सर्व काही आहे ना, चाय नाश्ता गिस्ता, हे तर आली व लगेचच. संध्या कुठं गेलती हो तू? उज्ज्वलाचा मला फोन आला होता, तू तर तिच्या घरी गेली नाही होती. कुठे गेली होती तू? आणि तोंड काऊन एवढी फुगून आली? काय झालं? एवढ्या लवकर कशी आली तू? तर 5-6 वाजेपर्यंत येत नाही म्हणे ना. पप्पा बोलून नाही राहिले. आवा संध्या चलो बाई, काय म्हणून राहिली तुम्हाला? मी गेली नाही उज्ज्वलाच्या घरी, मी वापस आली. मला नाही जायचं होतं. इले काय झालं बाई? हे काऊन अशी तडफड करत आली घरी? काय झालं इले एवढी काऊन रागात आहे? काय माहित का बाबा काय झालं काय नाही. इले तर गेली होती तर चांगली खुशीत गेली होती व. कधी जातो मी, कधी नाही, कधी जातो मी, कधी नाही अशी करे. आणि आता कोण अशी आली? बरं विचारतो मी तिले. नाटक हिचेवाले पाहतो. हे उजवीच्या घरी गेली नाही, कुठं गेली न कुठं नाही तर. टापा टापा टाकटुक टाकटुक. बरं झालं हो, आशातून शेंगा आणून दिल्या मला. वावरात जाणंच होत नाही हो मायवाला बिचारे. जाणं व्हाले एक तर पायानं चालणं होत नाही. ह्या पोट्ट्याले म्हटलं नेऊन दे रे बाबू, नेऊन दे रे बाबू, तर त्याची ड्युटीच राहते बाई. सकाळीच 9 वाजता चालला जाते तो. 9, 9:30, 10 वाजता. तर होतच नाही. बरं झालं तुले सांगितल्या, घेऊन आली बाई थोडशा शेंगा मायासाठी. पोट्टी मोठी सोले भात करते. सोले भात द्या लागन तिले थोडंसं बनवून. आई म्हणते तुझ्या हातचा बनव, तुझ्या हातचा बनव आई, तू मस्त बनवतं. हे काजली आपली. तर आता बनवून द्या लागन. सोले काढून घेतो आता दुपारून, आणि तिले संध्याकाळी बनवून द्या लागन सोले भात बाई. बनवून आजी दुपारूनच गेली होती मी. आपल्या सोनीच्या बाबाला घेऊन गेली होती दुपारून. मी म्हणलं चालावं म्हणलं थोडंसं वावरात. म्हणून मग मी म्हटलं तुमच्यासाठी आणतो म्हटलं शेंगा, आणि घरी आणतो म्हटलं थोड्याशा शेंगा. तर म्हणून का नाही त्याच्यासोबत गेली बाई. सायकलीवरच गेली व. सायकलीवर जा आले. ती मागं लागली होती. ती गाली कुठं होत होतं सायकलीवर जा काय. सोनी मागं लागली होती. मी येतो. मी म्हणलं बाई तू घरीच राह, तू काय येतं. आता समजावून सांगत जा बरं आशा सोनीले. आता 10वीत गेली बाई ते, आणि अजूनही लहान लेकरासारखीच वागते होते. त्या दिवशी तिच्यावाल्या आजीले त्या सासूले काय काय हे चिडवत होती का नाही. आणि ते बुडी दे मग शिवा, आपली सजा बुडी किती शिवा दे मग ती त्या पोरीले. तिले चिडवे बाई. तिच्या समोर अजून नाचते बाई तुझी पोरगी एवढी मोठी झाल्यावर. सांग नाही काम करायचं शिकवत जाणतील थोडीशी. अजूनही हललेलं इकडं तिकडं हिंडू देतो काय व. कामात दाबत जाणं त्या सोनीले थोडस. माणूस लय बदमाश आहे ना जी. पोरीले कामालेच लावलं का बस त्या माणसाची मोठी ढुंगण दुखते. माझ्या पोरीले कामच काय दे सांगतं म्हणते. तू तिच्या एवढी होती तर कामच करत होती काय म्हणते सांगावं. आता मी 10वीत असताना कामं नसन केले का? त्याच्या पहिल्यापासून कामं केले मी ना. पण बाप काही बोलते ना बाहेरसारखा बोलाले. तिला कामालेच नको लावू म्हणते. तिने म्हटलं बाई पाणी तपा थोडासा विसतो तिथं ला. तर नाही म्हणते माझ्या पोरीले विसतो नको लावू. जाईन म्हणते माय पोरगी. एका इकडून कोलीत गिलीत लागली ना तिचं वाली कपडे नाही लक्ष राहिलं तिचं. सांगावं मग काय बोलाव. ते मी सकाळी 11 वाजता जाता सांगितलं. शाळेत जातो तिथं बाई म्हणलं मी वावरात चालली, तिकडून आल्यावर तू झाडझूड करतो, 2-4 भांडे राईन घासून घे जाऊ म्हणलं. शाळेतून आली म्हणजे 4 वाजता. हुक केलं तिने हुक. आणि पाहिलं ना बाई संध्याकाळी मला एवढा उशीर झाला. 6:30 भांडे एवढे मोठे तसेच. आणि घराले फळा नाही बाई. आणि जे माराले उठली का नाही. बापानं केस ओढले माय धरून माय पोरीले काऊन मारतं म्हणून. सांगा काय बोला आणि काय शिकू जी तुम्हाला तिले सांगा बरं. पक्याचं चुकते ना. चुकत नाही तर काय. एवढं पोरीले डोक्यावर नाही बसून ठेवायचं. कपडे कशी घालते माहिती पोरगी. त्या दिवशी बापाचे कपडेच घातले तिनं. कपडे घालाले काही करते नुसती नाचतच रायन. आता तिच्यापेक्षा लहान पोरी आहे बाई. किती कामं करते व. ती पोलीस घे ना. तिच्यापेक्षा लहान आहे सोनीपेक्षा, पण किती कामं करते ती. सांगा नाही लागत त्या पोरीले. पाहिजे 5 वाजतापासून सडा सारवण पाणी भरते माय. आणि सांगा मग तिले हिले धमकीत देतो बाई मी सकाळी बाप नसला म्हणजे सोनीले. बाप असल्यावर नाही मारत तिचावाला. तिचा बाप माझ्या सांगावर येते. बाप नसला म्हणजे चांगली काढतो तिले सोनीले धरून मी. ती पण नाही का ऐकतच नाही तरी अंगावर घेऊन झोपते. मग अशी बदमाश आहे ती. एवढी जिद्देल झाली का नाही का काय सांगा. हो तर 10वीत आहे ते. इथं आहे तर बरं आहे. 2-3 वर्षांनी लग्न करावं लागन तिचं. आणि मग अशीच करण काय ते. तिला शिकव थोडंसं धीरे धीरे स्वयंपाक पाणी घरचे कामं. कशी करण मग तिकडं नवऱ्याच्या घरी गेल्यावर. नाही जाईन तिचा बाप नांदाले. काय करू मग मी. शिकूही देत नाही मला काही नाही ना. मन लगीन पोरीले का आपण सांगावर येते माय. मग काय शिकू. थोडा काय राग याचा आहे त्याच्यात. नुसतं पोराचंच नाव काढलं तर तनकन बिना सांगितलं ना थांबव केलं नाही. थांबली ते संध्या. एवढं काय राग आला तिले मायवाला. असं काय बोललो होतो मी. हे पोरग आलंय का गडे. अरे तू मित्रासोबत गेलता ना रे पिक्चर पाहते. एवढ्या लवकर आला का रे. संपलाय का रे पिक्चर रे. नाही आवडलं म्हणजे तो पिक्चर. चाललो आलो घरी. पिक्चर नाही आवडलं तर एवढं काय फुगाच आहे त्याच्यात. मार फुगून तोंड आला. काय झालं ना काय नाही तर. केवल बाबू केवल बाबू काय झालं जी वहिनी काय म्हणता. माझ्या बहिणीला भेटायला गेलते का बा. नाही तुमच्या बहिणीला भेटायला नाही गेलो होतो. मित्रासोबतच गेलतो. पिक्चर नाही आवडला तर चालला आलो घरी. हो का बरं मला वाटलं ते सगळं विसरले असं मायवाला मागचं.
मायवाला पास्ट सगळं विसरला असत. त्यानं मायवाला मागचं काढलं. मी नाही आहे म्हणते, साधी आहे म्हणून मला पोरं फसवते म्हणे. त्यानं माय मागचं बी काढलं. लग्नाच्या पहिलेच काढून राहिले तर लग्न झाल्यावर काय मला नाही काढणार ते मागचं पुढचं. मी साध्यानं सगळं काही सांगितलं त्याले. माझ्या भावाने सांगितलं, घरच्या लोकांनी सांगितलं. मायवाला काही गरज नाही होती त्याले काढायचं. मी तर विसरूनच गेली. मी तर त्याच्यावरच प्रेम करून राहिली होती. आता मला आवडायला लागले होते ते. मी तर विसरले होते सगळं काही. केवळ जे आवडून राहिले होते मला त्यानं असं करून दिलं. त्यानं कायला आठवण करून दिली त्याची. माही चुकी झाली ना, मी मान्य करतो. पण ते त्याला काढायची काही गरज होती का मायवाला? लग्न झाल्यावर असेच काढून मला टोमणे मारून त्याच्यावरून. मी नाही करत हे लग्न, मला नाही करायचं हे लग्न. संदे, ए संदे, का तू उजीला भेटायला गेली म्हणता? आणि उजीला भेटायला गेली नाही तू. उजीत आता मला फोन आलता. खोटी बोलून तू कुठे गेलती वा? आणि त्या उजीच्या घरी गेलती नाही आणि काही नाही. आणि कुठे गेलती हो तू खोटी बोलून? हो अय संदे, आणि काऊन लढून राहिली हो? काय झालं होतं लेवा? हो बाप्पा, सांगून नाही राहिली ना काही नाही. अहो काय झालं? काऊन लढून राहिली एवढी? तिकडून आल्याबरोबर नुसती लढूनच राहिली. मला लग्न नाही करायचं. मी लग्न नाही करत. पत्रिका गित्रिका छापू नको म्हणा बाबाले. मला नाही करायचं लग्न. मी नाही करत लग्न त्या पोरासोबत. हे कुठं गेलते हो बापा? तिकडून आल्याबरोबर लगेच हे लग्नच करत नाही म्हणते. भेटली का त्या पोराली गिराली डबल? हो वा नालाय के त्या पोराली गिराला भेटायला गेली होती का तू? भेटायला झाले का अजून त्यानं तुला गोड गोड बोलून हे केलं? लग्न नाही करत म्हणतं. काय करतं मग लग्न नाही करत तर? एवढ्या मुश्किल नाही हिचं लग्न जुडलं. पोरग चांगलं, घर चांगलं, सर्व चांगलं. आणि आता काऊन नाही म्हणतो तू? वेळेवर नाही म्हणून राहिली. काय झालं? काऊन नाही म्हणून राहिली? तू कुठे गेलती? पंढरपूर त्याला भेटली तू? त्याला भेटायला गेली होती तू? आम्हाला न सांगता घरी खोटी बोलली तू जिच्या घरी जातो म्हणून. आणि त्याला पंढरपूर त्याला भेटायला गेलती का? आणि त्याच्यानंतर आली तू घरी आणि मी करत नाही म्हणून राहिली लग्न. बाप मरता मरता वाचला ना हलकटे. तुला लाज वाटते का नाही थोडीशी? आता म्हणून राहिली लग्न नाही करत म्हणून. काय झालं? कोणाला भेटायला गेलती तू? थांब, त्या पोट्याची अजून एक वेळा रिपोर्ट देतो नालायकाचा. दादाले फोन करून घरी बोलावतो. थांब. काय दादाला नको बोलू, बाबाले सांगू नको. मी नाही भेटली कोणत्या पोराने मला पंढरपूरला नाही भेटली. काऊन अशी म्हणून राहिली तू? काऊन काय झालं मग? काय झालं? काऊन म्हणून राहिली? तुला लग्न कोण नाही करायचं? ते बी आई याच्यावर लग्न आलं. 15 दिवसावर लग्न आलं तू म्हणतो लग्न नाही करायचं.